बोरी येथे 1 किलो 300 ग्रॅम गांजा पकडला। परभणी स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांची संयुक्त कारवाई। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दिनांक 21 मे बुधवार रोजी परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 1 किलो 300 ग्रॅम गांजा एका घरातून जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, पीएसआय मुत्तेपोड, पीएसआय अजित बिरादार, पीएसआय गोपीनाथ वाघमारे, बोरी पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन सोनवणे, पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, महिला पोलीस हवालदार जयश्री आव्हाड, शरद सावंत, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, संजय घुगे यांनी ही कारवाई केली। बोरी गावामध्ये एका इसमाने घरामध्ये गांजा बाळगल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। पोलीस पथकाने शासकीय पंच यांना समवेत घेऊन त्या घराची झडती घेतली। यामध्ये 1 किलो 300 ग्रॅम गांजा साठा आढळून आला। पुढे जागेवर जप्ती पंचनामा करण्यात आला। यात एकूण 26,000 रुपयांचा मुद्देमाल आढळला। एकाच पोलिसांनी ताब्यात घेत बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पीएसआय सचिन सोनवणे हे करत आहेत। जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मागील काही महिन्यात सुद्धा कारवायांमध्ये विविध ठिकाणी गांजा तसेच इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। अवैध दारू विक्री तसेच जुगार आणि वाळूच्या कारवाई दररोज विविध ठिकाणी होत आहे। त्यामुळे ग्रामीण भागात मिळालेल्या माहितीवरून छापासत्र राबवले जात आहे।